जय भीम. पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की सर्वांनी चीवर का घातलाय, का घेतलं याचं कारण का घेतलंय चीवर तुम्ही? श्रामणेर कशाला बनले? श्रामणेर बनण्याच्या पाठीमागचा तुमचा उद्देश काय आहे? तर तुमचा चीवर घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तुमचं? काय बनते जी आपका क्या? हाँ, खड़े रहो. अच्छा, ताली बजाई उनके लिए. तर तुमचा उद्देश काय? जसं त्यांचा उद्देश होता की आपल्या मनामधल्या, आपल्या ह्याच्यामधल्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत, चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघाला पाहिजे आणि बाबासाहेबांचे विचार डोक्यामध्ये आले पाहिजे, असंच आहे ना? बरोबर आहे. कारण की श्रामणेर शिबिर भरपूर होतात, तुमच्या बाजूलाही होते श्रामणेर शिबिर तुमच्या वरोऱ्यापासून जवळ, परंतु तिथे जसं या सेमिनरीमध्ये जे एज्युकेशन मिळते त्या पद्धतीचं एज्युकेशन बाहेर कुठेही मिळत नाही. बहुतांश लोकांचा असा उद्देश असतो की मी श्रामणेर बनलो तर ते गाथा शिकल्या पाहिजे, पूजापाठ कर्मकांड केली पाहिजे, हा उद्देश असतो. आणि बऱ्याचशा इथल्या विद्यार्थ्यांचा असा उद्देश असेल श्रामणेर बनण्याच्या पाठीमागचा, किंवा तुमच्या घरच्या लोकांचा असा उद्देश असू शकतो की माझ्या मुलांमध्ये, माझ्या मुलीमध्ये काही बदल घडायला पाहिजे. बरोबर आहे. मग आपण जेव्हा या शिबिरासाठी आपण कोणत्या सेमिनरीमध्ये किंवा कोणत्या ज्या श्रामणेर शिबिर जिथे होते तिथे जातो आपण, तर तिथे आपण जो वेळ आहे आपला वेळ असतो कमी, आणि कमी वेळामध्ये आपल्याला ज्ञान जास्त घ्यायचं असते. तर आपला वेळ फालतू कामामध्ये खर्च झाला पाहिजे का? आम्ही खेळतो, बागडतो, हसतो, घरी नेहमी असतो ना, नेहमीच खेळतो आपण. मग हे 5 दिवसासाठी तरी कमीत कमी आम्ही थांबलो पाहिजे ना कुठे ना कुठे. जेव्हा आम्हाला आमच्यामध्ये बदल घडवण्याचा आहे तर आम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजे. आम्ही बोलत नाही का घरी असताना किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना? आम्ही कमी बोलतो का? जास्त बोलतो ना, गप्पा गोष्टी करतो आपण. परंतु इथे आल्याच्या नंतर काही एक नवीन आपल्या मेंदूचा, आपल्या ज्ञानाचा आपला विकास झाला पाहिजे, याकरता आपण कोणतंही शिबिर आपण अटेंड करतो. तर आज आपण धम्मावरती चर्चा करू. 14 एप्रिल मनवतो बाबासाहेबांची आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा आपण मनवतो. तर आपण बुद्धिस्ट आहोत ना, आपण बुद्धाच्या धम्माचे कोण आहोत? आपण अनुयायी आहोत ना. तर मग सर्वात महत्वाचा प्रश्न असा निर्माण होते की धम्म म्हणजे काय? प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे ना आपण. कारण की आपण स्वतःला बुद्धिस्ट समजतो, आपण त्याची पूजा करतो, आपण विहारात जातो नेहमी. मग या सर्व गोष्टी करत असताना आपल्या मनामध्ये कधी असा प्रश्न नाही आला की बुद्धाचा धम्म म्हणजे काय? अच्छा, धर्म म्हणजे काय? बुद्धाचा धम्माचे अनुयायी की बुद्धाच्या धर्माचे अनुयायी आहे? सांगा. धम्माचे किती जण आहे? धम्मावाले हात वरती करा. आणि धर्मवाले किती लोक आहेत? त्यांनी हात वरती करा. अरे बाकीचे होते ना. हा, अच्छा, हे निधर्मीय लोक आहे का? हो. म्हणजे आपण जेव्हा जीवन जगत असताना आपलं जीवन चांगलं घडेल कसं, आपण परिवारामध्ये, समाजामध्ये चांगले घडू कसे, याची जी गाईडलाईन बुद्धांनी आपल्याला दिली आहे
त्याला धम्म म्हणतात. बरोबर. आणि धर्म म्हणजे आत्मा. ह्या धर्मामध्ये मोडतात. कोणत्या गोष्टी मोडतात धर्मामध्ये? कर्मकांड. म्हणजे एखादी आपण पूजा करत असताना किंवा एखादी आपण म्हणजे विहारात किंवा कोणत्या मंदिरात जाऊन आपण कोणत्या ईश्वराची मी पूजा केली तर ईश्वर मला कर्मकांडाच्या माध्यमातून किंवा आरत्या गाथा ओव्याच्या माध्यमातून तो खुश होऊन मला काही देईल अशी भावना मनात ठेवणे म्हणजे धर्म. तर या विचाराचे किती लोक आहे आपल्या क्लासमध्ये? धम्माच्या विचाराचे पक्का विचार करत जा. मी बोललेल्या गोष्टीचा विचार करायचा. आपण म्हणजे क्लासमधून नाही घेत आहोत, आपण एकमेकाशी संवाद साधत आहोत. मग आता एक प्रश्न आपल्या मनात मध्ये निर्माण व्हायला पाहिजे की आपण विहारात जातो, का करतो विहारात जाऊ? काय करतो? वंदना. काऊन करतो? अरे बोला ना वंदना. मग आपल्याला माहित पाहिजे ना आपण जे काम करतो ते काऊन करतो. असं बनवून करतो ना की बुद्ध प्रसन्न होईल ना आम्हाला काही देईल. अरे मग करतो काऊन आम्ही याच्यासाठी तिथे वंदना किंवा हे करतो. आणि वंदना म्हणजे खर तर विहारामध्ये त्रिचरण आणि पंचशिलाचं आपल्याला काम असते. बाकीच्या गाथामध्ये जे बुद्धाची फक्त स्तुती करण्यात आली आहे, जसं बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदना, याच्यामध्ये त्याची स्तुती आहे. परंतु आपण विहारात गेल्याच्या नंतर आपलं काम फक्त एवढं असायला पाहिजे की आपण त्रिशरण आणि पंचशील तिथे म्हणण्याचं काम नाही आहे की वंदना डोळे बंद करून. पंचशील आपल्या जीवनात आपल्याला आचरणात आणायचं आहे. आता हे सर्व आपण काम केले. जसं आपण विहारामध्ये गेलो, याच्यामध्ये आपण पंचशील हे आपल्या आचरणामध्ये आणण्याची आपण प्रतिज्ञा केली तिथे. म्हणणे म्हणजे म्हणून आपल्या आचरणामध्ये त्याचं अनुकरण करणे. बरोबर आहे. तर हे आपण तिथे पंचशील कुणाला माहित आहे सांगा बरं. बरोबर. बस. तर पानाती पाता याचा अर्थ वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही आपण जेव्हा म्हणतो म्हणजे काय म्हणतो, त्याचं मराठीमध्ये काय अनुवाद होतो त्याचा? म्हणजे मी हिंसा करणार नाही. बरोबर. अधीन राणा वेरवणी, त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? हा राईट. मी चोरी करणार नाही. बरोबर आहे. सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामि. मी व्यभिचार करणार नाही. म्हणजे कोणत्याही स्त्री बरोबर किंवा मुलींबरोबर व्यभिचार करणार नाही, तिला छळणार नाही. बरोबर. मग काय चौथं? मुसावादा
वेरमणी सिक्कापदम समादयामि. मुसावादा वेरमणीचा काय अर्थ होतो? मी पाचवा आहे काय? सुरा मेरय मज्ज ममाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समादयामि. याचा काय अर्थ होतो? मी दारू नाही. बरोबर. आता हे म्हटलं का मी हिंसा करणार नाही, मी नाही केली, बरोबर. परंतु जेव्हा दुसरे हिंसा करतात तर त्यांना करू द्यायची का? करू द्यायची का? त्यांना थांबवावं लागेल ना, कारण का मी हिंसा नाही करत. ज्यांनी हे शील घेतलं तर तो हिंसा करत नाही, परंतु दुसऱ्यांनी हिंसा केली तर त्याला करू द्यायची का? नाही करू द्यायची ना. हे झालं वैयक्तिक. आणि इकडे ते मी करू देणार नाही, हे सामाजिक. याच्यातला फरक लक्षात आला का? मी तर करणार नाही, परंतु दुसऱ्यालाही आपल्याला करू द्यायचं, बरोबर. आता हे पंचशील झालं, हे धम्माचा हा मेन गाभा झाला. आता मी हिंसा करणार नाही, आपण पंचशील घेतलं नाही, आचरणात आणलं आपल्या जीवनामध्ये रोज, तर आपल्या हातातून काही गुन्हा घडेल का? घडेल का? आपल्या हातातून काही गुन्हा घडू शकतो? जेव्हा मी पहिलं शील घेतलं की मी हिंसा करणार नाही, म्हणजे कुणाला मारणार नाही. आपण जेव्हा मित्र मैत्रिणीमध्ये जेव्हा भांडतो, परंतु मला लक्षात आलं की भांडण आपण करत असताना मी तर रोज बुद्धाचं हे शील घेतो की मी हिंसा करणार नाही, कुणाला मारणार नाही. तर आपल्या भांडणामध्ये हिंसा येईल का? नाही येणार आपल्या जीवनामध्ये. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सर्वात महत्वाचे जे शत्रू आहे हे आपले नाहीसे होणार, बरोबर आहे. शत्रुत्व आपल्या मनामध्ये राहणार नाही, कोणाच्या विषयी राहील का? कारण की मला तर कुणाला मारायचंच नाही. आणि दुसरं एक आहे की याच्यामध्ये आपण सामाजिक घेतलं की मी कुणाला मारू देणारही नाही, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपले शत्रू नाहीसे होतात. दुसरं आहे मी चोरी करणार नाही. जसं या क्लासमध्ये आता आपण इथे जवळपास 40 ते 50 लोक राहतो, आपण 5 दिवस राहू. कुणाचंही सामान अगर इथं कुठं पडलेलं असेल ते आपण उचलून, जे मोठे भंतेजी वगैरे आहेत त्यांच्या जवळ नेऊन दिलं की भंतेजी मला ह्या गोष्टी सापडल्या, ह्या इथे पडल्या होत्या. किंवा कुणाचं अगर पॉकेट जरी असेल, पैसे जरी असेल, कुणाचे कुठे ठेवले असेल, ते आपल्याला दिसले तर ते आपण भंतेजी जवळ जमा केले की मला ह्या गोष्टी सापडल्या, हे कोणाचं आहे त्याला देण्याचा आपण प्रयत्न केला. तर ज्याचे पैसे जातील त्याचं सर्वप्रथम तर एक तर मनही नाही दुखणार, बरोबर आहे. कारण का आपण हजारो रुपये खर्च केले तर काही वाटत नाही, परंतु मनुष्याचे जेव्हा 10ची नोटही जरी खिशातून पडली तरी त्याला त्याचं वाईट वाटतंय ना आपल्याला. तर हे अगर समजू घ्या आपण चोरी केली नाही किंवा कुणाची वस्तू आपण बळजबरीने हिसकावून घेतली नाही, तर तोही शांत राहील आणि आपलं चित्त पण शांत राहील, बरोबर आहे. म्हणजे आपलंही नुकसान नाही होणार आणि त्याचं पण नुकसान होणार नाही. तर दोघेही चांगले राहतील, आपल्यामध्ये डोक्यामध्ये विचार चांगले राहतील. त्याच्यानंतर मी व्यभिचार करणार नाही.
मी कोणत्या मुलीची छेडखानी करणार नाही, बरोबर आहे. अगर मी कोणत्या मुलीची छेडखानी वगैरे केली नाही तर ते मुलगी माझ्यासोबत चांगले मित्रत्वाचे संबंध तिचे बनू शकतात, बरोबर आहे. चांगले संबंध, आपले बहीण भावासारखे संबंध राहू शकतात, आपली फ्रेंडशिप चांगली होऊ शकते. त्याच्यानंतर मी खोटं बोलणार नाही. खोटं बोलण्याचे दुष्परिणाम किती येतात आपल्यावरती माहित आहे का? एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला किती खोटं बोलावं लागतंय? हा, बोलतो ना आपण आपल्या आई वडिलांबरोबर, हा, अरे का गोष्ट करता, खोटं नाही बोलत आई वडिलांबरोबर, खरं खरं सांग, कोण नाही बोलत? एक हात वरती करावं. तुम्ही नाही बोलत कधीच नाही, खरंच. मग त्याचे फायदे चांगले होतात ना, कारण की आपल्याला एक खोटं बोललं नाही आपण तर बाकीच्या गोष्टी आपल्याला खोटं बोलावंही नाही लागत. आणि आई वडिलाचे आपले संबंध, आपल्या घरच्या लोकांचे, आपल्या शेजाऱ्यांची, आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये आपली पारदर्शकता असते त्याच्यामध्ये. कारण का शिक्षकांना सुद्धा, घरवाल्यांना सुद्धा, या दोघाही तिघाही आणि समाजातल्या लोकांना सुद्धा एवढा विश्वास असतो की हा व्यक्ती खोटं कधीच बोलत नाही. तर त्याच्यामध्ये तुमच्यावर कधी चुकीचा आळ आला तर तुमच्या समर्थनार्थ तुमचे आई वडील निघतात, तुमचे टीचर निघतात, तुमच्या समाजातले शेजारी निघतात, बरोबर आहे. म्हणजे खोटं न बोलण्यामुळे किती फायदे होतात. आणि खोटं बोलण्यामुळे काय होतं, क्या होता भक्ती जी झूठ बोलने से? हाँ, टीचर इज्जत जाते, बरोबर. आणखी काय होतंय, म्हणजे मनुष्याचं याच्यामध्ये नुकसान होत. मद्यपान करणार नाही. कोण कोण मद्यपान करते? काल सुरेशचे भंतेजीनं विचारलं होतं तर कोणी हो म्हटलं होतं. दारू कोण पितोय? सिगरेट कोण पितोय? गुटखा, तंबाखू नाही. तर हे जे बुद्ध धर्माचे जे 5 तत्व किंवा 5 मूल्य आपण आपल्या जीवनामध्ये अगर आचरणामध्ये आपण आणतोय तर आपलं नुकसान होतंय की फायदा होतो? बरोबर आहे. आता आपण इकडे वळू. आता हे 5 मूल्य आपल्या जीवनामध्ये आले तर आपला विकास होईल, याच्यापैकी काय होईल? बरोबर. एखाद्या मंदिरात गेलो, साईबाबाच्या मंदिरात गेलो, सर्वप्रथम काय करावं लागेल मंदिरात गेल्याच्या नंतर? हा, हात, बरोबर आहे, बोल. पहिले सर्वात पहिले तर दुकानात जावं लागेल, त्यातून अगरबत्ती, हात, त्याच्यानंतर काही प्रसादाची पुडी, म्हणजे सर्व येता आला एक्सपेन्सेस, खर्च, बरोबर आहे. हा झाला खर्च पहिला. त्याच्यानंतर आपण मंदिरात गेलो, मंदिरात गेल्याच्या नंतर तो पुजारी काय करणार? आपल्या जवळून टोपली घेईल, मंदिराची पेटी वाजवते, मग त्याच्यात अजून काय टाकायला लागेल? पैसे. तो दुसरा एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर मंदिरातल्या पेटीत टाकले, त्याच्यानंतर तिथून बाहेर निघलो आपण मंदिरातून, तिथं पूजा केली आपण, साईबाबाला म्हणलं, बाबा साईबाबा भाई पेपर आता दिले, तू पाहून घ्यायचो, मला पास कर, बरोबर आहे. हे म्हणून आपण निघलो तिथून. त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेरून आल्याच्या नंतर तिथं कोण राहते?
हा भिकारी. मग तिथं आणखी आपल्याला काय करायला लागल? खर्च. आता हे एवढे खर्च केले, साईबाबाला आपण काय म्हटलं होतं? भावा पास कर जो. आपण इकडे अभ्यास केला नव्हता, कारण की या गोष्टी आपण आचरणात आणल्या नव्हत्या. तर इथे का होईल आपलं शोषण. नंतर आपण हे त्याला म्हणतात कर्मकांड. एखादी पूजा करणे, एखादा सत्यनारायण करणे किंवा काही करणे, त्याला म्हणतात कर्मकांड. मग तिथं आपल्याला साईबाबाची आरतीचं पठण करायला लागेल. किंवा एखाद्या हिंदूच्या मंदिरात गेलो, ओम जय जगदीश हरे. नाही तर मग आपल्याला पाहिजे शनिवारी, बाबा शनिवार हनुमानजीचा आहे, तिथे जाऊन आपण काय म्हणू? हनुमान चालीसा. म्हणजे या सर्व गोष्टी बोललो आपण. ओम जय जगदीश हरे आपलं इथं पठण केलं, आणि शेवटी साईबाबा ऐकलं नाही आपलं, कारण का आपण अभ्यासच नाही केला होता. पासच्या ऐवजी आपण फेल झालो. तर इथं काय झालं? आपलं नुकसान झालं, आपली अधोगती झाली. बरोबर आहे. तर साईबाबा नाही ऐकलं. मग आपल्या घराच्या जवळचा कोणी एक आपला मित्र येतो, अरे मी नाही का ते महाराज नाही का आपले, कोणते महाराज? वरोऱ्याच्या समोर राहतात ते जगन्नाथ स्वामी 16 बरोबर. त्यांच्याकडे गेलो. तिथेही आपल्याला काय करायला लागेल? हे एवढे खर्च करायला लागेल. याच्यात आणखी एक खर्च ऍड होईल. वरोऱ्यापासून जगन्नाथ महाराजाच्या येण्याचा पेट्रोल खर्च केला. तिथे त्याने जगन्नाथना ऐकणार नाही. तो जे काही होईल, अगर आपण अभ्यास केला असेल तर आपल्याला आपण पास होऊ. आपण अभ्यास न करता कुणाला अगर एवढ्या ईश्वराला किंवा कुणाला अगर काही म्हटलं आपण, तर ते आपल्याला होणार नाही. म्हणजे सर्वसाधारण याच्या सरळ आपलं शोषण होते. आता पैशाचं शोषण झालं तर पैसा कमवून टाकू आपण. बरोबर आहे की नाही? पैसा कमवता येईल आपल्याला. हा गेलेला पैसा आपल्याला वापस आणता येईल. परंतु सर्वात महत्वाची एक गोष्ट याच्यामध्ये होते की मनुष्याची जी विचार करण्याची जी शक्ती आहे ती नष्ट होते. म्हणजे याच्यामध्ये एवढी भीती निर्माण होते की जे काही माझ्या बरोबर जर चांगलं घडलं असेल तर ते यांच्यामुळे घडलं, आणि माझ्या जीवनामध्ये काही वाईट घडलं असेल तर त्याही गोष्टीचा संबंध आपण या गोष्टीशी जोडतो. तर मनुष्य स्वावलंबी बनू शकतो का? बनेल का तो स्वावलंबी? तो काय झाला? त्याला म्हणतात बाबासाहेब आंबेडकर मानसिक गुलाम. बरोबर. जेवढे आपण बुद्धिस्ट विद्यार्थी असेल, आपण आज विद्यार्थी दशेमध्ये असेल, तरी आपण एखाद्या ओबीसी बरोबर कोणत्याही धर्माच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करू शकतो. काऊन करू शकतो? कारण की आपण मानसिक गुलाम आहो का? नाही. बरोबर आहे. मग इथे मानसिक गुलाम झाले, इथे कोणतं स्वातंत्र्य आहे? आता याचा केंद्रबिंदू कोण झाला? धर्माचा केंद्रबिंदू कोण आहे? हाय ईश्वर. जे चमत्कारिक शक्ती, म्हणजे याच्यामध्ये कोण कोण येऊ शकते चमत्कारिक शक्तीमध्ये? बाबा, बुवा, सतीबाई, वित्तूबाबा. मग वित्तूबाबाई मुळण नाही का याच्यात? वित्तूबाबाई मुळण ना. बाबा फरीद, ते आणखी गिरणवाले बाबा, त्याच्यानंतर आमच्या गावच्या सतीबाई, स्वामी जगन्नाथ,
16 आले सर्व. तर याचा केंद्रबिंदू हा झाला सर्व. परंतु याचा केंद्रबिंदू बुद्धांनी कुणाला बनवलाय? कुणाला बोलवलंय? मनुष्य.